बातमी महत्त्वाची आहे। मातोश्रीवरती इच्छुक उमेदवारावरून नाराजी नाट्य बघायला मिळतंय। त्या इच्छुक उमेदवाराची अखेर बंडखोरी आहे। प्रभाग क्रमांक 95 मधून ठाकरेंच्या सेनेकडून हरीश शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली आहे। प्रभागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वांगणकर आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। हरीश शास्त्री यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदार वरुण सरदेसाई हे आग्रही होते, तर चंद्रशेखर वांगणकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी अनिल परब यांचे प्रयत्न होते। प्रभाग क्रमांक 95 च्या उमेदवारीवरून अनिल परब यांची नाराजीही समोर आली होती। या संदर्भात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, काय घडतंय ठाकरेंच्या या पक्षामध्ये? 2 दिवसापूर्वी मध्यरात्री एबी फॉर्म वाटत असताना आमदार अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यामध्ये थोडंसं नाराजी नाट्य समोर आलं होतं। अनिल परब यांचे विश्वासू आणि 95 चे स्थानिक माजी नगरसेवक चंद्रशेखर वांगणकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे कुठेतरी नाराजी होती। त्याऐवजी हरीश शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यानंतर आता जे माजी नगरसेवक 95 वॉर्डचे होते वांगणकर हे आज अपक्ष उमेदवारी भरत असल्याची माहिती आहे। त्या संदर्भात त्यांनी पोस्ट देखील टाकण्यात आलेली आहे। या अगोदरच हरीश शास्त्री यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 95 मधून उमेदवारी अर्ज काल वरुण सरदेसाई यांच्या उपस्थित दाखल केलेला आहे आणि आज वांगणकर जे आहेत ते आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्याच्यामुळे कुठेतरी ज्या उमेदवारांवरून मातोश्रीमध्ये नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालं होतं तेच उमेदवार आता बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल थोड्याच वेळामध्ये करणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस एबी फॉर्म वाटप करत होते त्यावेळेस देखील दोन्ही नेते निवृत्ती, त्यामुळे ठाकरे गटातली नाराजी चव्हाट्यावर आली असं म्हणायला हरकत नाहीये। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पुण्यातून आहे। रवींद्र धंगेकरांचा मुलगा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। प्रणव धंगेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं कळतंय। 165 लोक फॉर्म भरणार कार्यक्रम। केवळ धंगेकरांना हे वाटतंय, वरकरेंना असं वाटतंय की 165 ठिकाणी फॉर्म भरावे। 165 ठिकाणी फॉर्म भरणार। आता मला फॉर्म भरायला जाऊ देतात। आता इथून फॉर्म भरायला निघाला हो। किती फॉर्म भरणार आता? 165 प्रणवला 165 एबी फॉर्म भेटले का? 165 फॉर्म माझ्या गाडीत आहेत। एबी फॉर्म तुमच्या गावात गाडीत आहेत? 100% भरणार। आपण पाहतोय की आता रवींद्र दंगेकर सांगतात की त्यांचा मुलगा जो आहे प्रणव दंगेकर तो एबी फॉर्म घेऊन आता अर्ज भरणार आहे। तर तिकडे पिंपरीमध्ये शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष तुषार कामठे अजितदादांच्या भेटीला गेलेले आहेत। अजितदादांनी त्यांना भेटायला बोलावल्याचं कळतंय। पिंपरीमध्ये पवारांचे शहर अध्यक्ष तुषार कामठे हे अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। अजित पवार यांनी स्वतः तुषार कामठेंना भेटायला बोलावल्याचं देखील कळतंय। त्यामुळे या भेटीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल।